प्रोफेशनल न्यूज अँकर मराठी. भूम नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारप्रसंगी आलमप्रभू शहर विकास आघाडीच्या वतीनं भव्य अशी रॅली काढण्यात आली होती. यावेळी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार तानाजीराव सावंत यांनी रॅलीमध्ये उपस्थित राहून भूमकरांना आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी थेट आवाहन केले आहे. तानाजीराव सावंत यांनी भूम नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आणि भूम तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असून हा निरंतर विकास पुढे चालू राहण्यासाठी आमच्या भगिनी संयोगिता संजय गाढवे आणि परंड्याचे उमेदवार जाकीरभाई सौदागर यांना निवडून द्यावे असे भावनिक आवाहन केले. याप्रसंगी माजी गटनेते संजय नाना गाढवे, आलमप्रभू शहर विकास आघाडीचे अध्यक्ष उद्योगपती संजय साबळे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताना साळुंखे, वाशी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, विशाल बापू ढगे, प्रवीण देशमुख, युवराज हुंबे, सावंतसाहेबांचे निकटवर्तीय घोगरेसर आदी नगरसेवक, माजी उमेदवार आदी उपस्थित होते. विकास चालू आहे. विकास कुठं थांबलेला नाही. ही ऑनगोईंग प्रोसेस असते. फंडिंग आलं, सगळं झालं, ऑर्डर झाल्या, वर्क ऑर्डर झाल्या, एवढी अतिवृष्टी झाली, पावसामुळे काही थांबलं. विकासाची कामं निरंतर चालू आहेत. तिथं कुठेही खंड पडलेला नाही. आणि म्हणून ह्या जनतेला परत मी आश्वासित करू इच्छितो, त्यांना वचन देऊ इच्छितो की असाच निरंतर विकास पुढे जर चालू ठेवायचा असेल तर ह्या ठिकाणी आमच्या भगिनी गाढवेताई आणि त्या ठिकाणी आमचा जाकीरबाई यांना निवडून दिल्याशिवाय पर्याय नाही. जर आपल्याला विकासाचे स्वप्न साकार करायचे असतील वास्तववादी तर याच्याशिवाय पर्याय नाही. कोण उमेदवार नाही. पूर्ण पॅनलच आपलं आहे. आघाडीचं पॅनल आपण केलेलं आहे. भूममध्ये पहिल्या दिवसापासून मी माझ्या वरिष्ठांशी नेत्यांना पूर्ण कल्पना दिलेली आहे की या ठिकाणी आम्ही आघाडीमध्ये आणि परांडा शहरामध्ये 20+1 21 आम्ही शिवसेनेवर केले. आणि त्याच्यामुळं मला वाटतं ज्या दिवशी आम्ही फॉर्म भरले त्या दिवशीच जनतेनेही ठरवलेलं आहे आणि सर्व नेत्यांनाही माहीत आहे ह्या दोन्ही नगरपरिषदा ज्या नगरपालिका आहेत त्या एक शिवसेनेची तिकडं 20+1 आणि ह्या ठिकाणी 20+1 आघाडीची ती प्रचंड मतानं निवडून. सर बाकी मिनिटात त्याच्यामध्ये उत्तर देणं इतकं सोपं नाही. ते माझ्या भाषणात तुम्हाला सोमवारी जे इथं शेवटची सभा आहे आमची त्याच्यामध्ये सविस्तर मी त्याच्यावर बोलेन. फार्मिंग एअरपोर्टची ही संकल्पना आहे. जसं 2022ला आरोग्यमंत्री झाल्याबरोबर मी माता सुरक्षित घर सुरक्षित हे अभियान महाराष्ट्रभर राबवलं. जवळपास 4 कोटी माझ्या माता भगिनीच्या तपासण्या केल्या, परीक्षण केलं, त्यांच्या शस्त्रक्रिया केल्या आणि त्यांना आरोग्यवर्धिनी ठरवलं गेलं. तीच संकल्पना केंद्रानं भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवशी हिंदीत ट्रान्सलेशन करून तीच संकल्पना आज देशभर राबवली जाते. ही संकल्पना असते. कुणीतरी व्हिजन मांडलं पाहिजे, संकल्पना मांडली पाहिजे आणि देश पातळीवरती कंटिन्युअस त्याचा फॉलोअप केल्यानंतर ती संकल्पना उचलल्यानंतर त्याची फळं संपूर्ण देशवासियाला मिळतात हे आपल्या कृतीतनं मी दाखवून दिले. NTV न्यूज मराठी, भूम धाराशिव.